आज आपण आहोत पेडणे तालुक्यातील आगरवाडा या गावामध्ये. आगरवाडा गावामध्ये घराघरामध्ये गणपती पूजण्याची परंपरा सुरुवातीपासून आहे आणि या गावातील एका घरामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे दशरथ बगळी आणि कुटुंबियांचं घर. या घरामध्ये एकाच आसनावर 2 गणपती पूजले जातात. या गणपतीची परंपरा जी आहे गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. या घरातील 3 पिढ्यापूर्वी एकच गणपती पूजला जायचा आणि 4 कुटुंबातील एक गणपती या ठिकाणी पूजला जायचा आणि त्या कुटुंबापैकी कृष्णा हे कुटुंब जे आहे, कृष्णा याला दुसऱ्या ठिकाणी दत्तक घेतला आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्रपणे गणपती पूजण्यासाठी सुरुवात केली आणि दुर्दैवाने कृष्णा राहत असलेलं घर एका वर्षी पडलं, जमीनदोस्त झालं आणि तो त्यानंतर आपल्या मूळ घरामध्ये आला आणि या ठिकाणी गणपती पूजू लागला अशी आमचे जाणते सांगतात. आणि त्यामुळे ही परंपरा जी आहे, 2 गणपतीची परंपरा गेल्या काही पिढ्यापासून सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणी हे सर्व कुटुंब साधारण 3-4 कुटुंब या ठिकाणी आहेत, एकत्रित गणपतीसमोर बसतात. गणपतीची पूजा करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी 2 गणपतीची पूजा केली जाते. भटजी एकच असतो. माटोळीसुद्धा तुम्ही आता या ठिकाणी बघितलेली आहे, ती माटोळीसुद्धा एकच आहे आणि ही परंपरा गेली अनेक वर्ष चालू आहे. आणि गोव्यामध्ये काही मोजक्या घरामध्ये अशा प्रकारे एकाच आसनावर 2 गणपती पूजले जातात आणि हे सगळे कुटुंबीय एकत्रित येऊन या ठिकाणी नैवेद्य दाखवतात. त्यानंतर गणपतीच्या समोर पंगत बसून भोजन केलं जातं आणि ही परंपरा गेली अनेक वर्ष अशाच प्रकारे चालू आहे. तुला बेलाची आवड, तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. नमस्कार, माझे नाव संतोष श्रीधर चोडणकर. हांव आगरवाडा पेडणे हांगा रावता. आमच्या घरान महादेव पार्वतीचें पूजन जाता. आमचे कडेन गणपतीचे पुजनाचे काही तांत्रीक अडचणी आसल्यो. कोणी तरी आमच्या घरान हाडून दवरलेली गणपतीची मुर्ती आमी व्हरून देवळान दवरलेली आणि त्याच्या नंतर चोडणकर कुटुंबीय जे आसा ते एकत्र येवपाक खूब मुश्कील जाताले. सो मागीर आमी देवा कडेन गाराणें घातलें, देवा कडेन मागणें मागलेलें. सो देवान मागीर आमकां सांगतना अशें सांगलेलें की तुमी शंकर पार्वतीची पुजा करा, गणपतीच्या ऐवजी शंकर पार्वतीचे, पूण चवथीच्या दिवसांनी ती पुजा करपाची तेंच्यांनी. अशें आमकां गणपतीच्या जाग्यार महादेव पार्वतीचें पुजन करपाक तेंच्यांनी कौल दिल्लो. ही परंपरा जवळ जवळ 400 ते 500 वर्सां पासून म्हणजे खूब पयलींच्यान चालू जाल्ली आसा. आमकां फुडले पिळगेक फाटल्यांनी सगळ्यांनी आमकां अशें जालां म्हणून सांगलेलें आसलां, पूण आमी काय प्रत्यक्षान हें काय अनुभवंक ना. परंपरा जी चल्ल्या ती आमी फुडें चलयता. आमचें मूळ घर शिवोले, म्हाजे उजव्या बाजूक म्हाजें मूळ घर आसा हांगा, तेंचे कडेन महादेव पार्वतीच पुजता. आनी आमचे कडेन चोपड्या एक आसा, चोपड्या महादेव पार्वती पुजता, गुड्यान महादेव पार्वती पुजता. पूण हे फक्त चोडणकर कुटुंबियाचे महादेव पार्वती पूजन जाता.
लोकसंस्कृतीन गणपतीचे अढळस्थान असे म्हणटात आणि आमचो पेडणे महालातील कोरगांव हो गांव आणि ह्या कोरगांव गांवातील पेठेचा वाड्यात हांगासरले आमचे इच्छेट कुटुंबीय जाका आख्या गोंयभर म्हणा किंवा ह्या वाठारांत पेडणे महालांत म्हणा चौपटकार म्हणून वळखतात आणि कैक वर्षाची परंपरा आयज हें घराणें हें कुटुंब जपत आयलां. कितलेशे पिढी आयले, फुडें कितलेशे पिढयो वतले आणि ह्या पिढये भितर एक सूत्रता म्हणून जी रावल्या, एकोप म्हणून जे आमी म्हणटा तो रावला, तो आमचो हो महागणपती. हो महागणपती 12 कुटुंबाचो म्हणून गोंयभर प्रसिद्ध आसा. 12 पयलींचे 12 गोळ्याचो गणपती हें एक ताका वेगळी उपमा आणि ही उपमा कित्याक तर ही 12 गोळे म्हणजे पयलींची 12 कुटुंबे आणि ह्या 12 कुटुंबाचो आज विस्तार इतलो जाल्लो आसा की हो आमचो पेठेचा वाडा पुरतोच किंवा हे चौपाटी पुरतो मर्यादीत न रावता गांव, तालुको, राज्य आणि परराज्यात सुद्धा आमचे जे बंधू आसात ते पावल्ले आसा आणि नुसते परराज्यात वचूं ना तर त्या परराज्यांत एक नावलौकीक मेळोनूय आसा आणि जांची अढळ श्रद्धा आमच्या ह्या महागणपतीचेर आसा. हाचें वैशिश्ट्य की आमी जशें म्हटलां की 12 कुटुंबे पण प्रत्येक कुटुंबातले जवळ जवळ 25-30 सदस्य ह्या कुटुंबाचो एक भाग जाला. त्या प्रमाणे सादारण 200-300 लोक आमच्या कुटुंबाचे एकत्र आसता. वेगवेगळे सण आसा आणि त्या सगळ्या सणां भितर चवथ ही आमची मोठ्या व्हडा उमेदीन आमी मनयतात. कोरोनाचें संकट आयलां आणि ताका लागून काही बाबतींत थोडंसं ती काळजी घेवन गेली 2 वर्सां आमी हो जो सण आसा तो एक थोडंसो बंधन म्हणजे घालून आमी हे करता. नाजाल्यार हांगा ह्या परिसर सुद्दां आमकां जो जागो आसा तो कमी पडटा. दिसभर जी हें आसा हांचे सगळ्यांत वैशिश्ट्य म्हणजे आमच्या गणपतीचे चतुर्थी दीस म्हणजे 12 आमची नजर रेखाटली जाता. गणपतीची मुर्ती जी आसा ती ह्याच जागेर पूर्वापार तयार करून हांगासर तयार केली जाता आणि आदी आमचो मुर्तीकार येता. आमचे कडेन हांगासर सादारण नागपंचमीच्या निमतान आमची मुर्ती सुरवात केली जाता. सादारण अष्टम आणि त्याच्या मदले येयल्ले सगळे सण आमच्या ह्या चौपटी भितर आमचें कुटुंब जें आसा तें साजरो करतात. ते करत आसतना अष्टमी पर्यंत आमची ही मूर्ती जी आसा महागणपतीची ती तयार जाल्ली आसता आणि त्या नंतर पुन्हा चवथीचे वेद लागले जाता आणि त्या चवथी भितर आतां एक तुमकां पळोवंक मेळटलें की सुंदर अशें पताकांचे वेगवेगळे डेकोरेशन्स तुमकां दिसता. हो एक आधुनीक भाग आणि तोय एक वैशिश्ट्य म्हणून जावन पडला. हालींच्या वर्सांनी आमचे नवे भुरगे बरे एज्युकेटेड जाले, वेगवेगळे क्रिएटिव्हांतल्यान वेगवेगळ्या क्षेत्रांत नांव मेळयल्लें आसा आणि तें नांव मेळयतना वेगवेगळे सजावटी आणि प्रामुख्यान आमी नैसर्गीक जेका म्हणटात म्हणजे खंयच ताका आमी जेका पर्यावरणाक हानी म्हणटा ती न दिता एक पताकाचें पूर्वापार डेकोरेशन जे आयिल्लें आनी आयज ताका एक वेगळें स्वरूप आयलां आणि ह्या स्वरुपांतूय आमचो गणपती प्रसिद्धेंत येवपाक लागला. पण भक्ती आणि भाव इतलो अढळ आसा, भाव थंय भक्ती म्हणटात आणि ती भक्ती प्रत्येकाच्या तनामनात असल्या कारणान 5 दीस आमचो हो सण साजरो जाता. जशें तुमकां हांवें सुरवातीक म्हटलें की आमी 12 नजर उगडल्या नंतर एखादी पालखी उखलता, एखाद्या राजाक आमी एका आसनाचेर व्हरता, त्या पद्दतीन आमच्या ह्या महागणपतीक आमी ज्या आसनास्थ जाल्लो आसा त्या जाग्यार आमचे सगळे कुटुंब एकमुखान गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उखलता आणि त्या जोशान 5 दीस वेगवेगळे कार्यक्रमांनी तो साजरो केलो जाता. 12 कुटुंबाचे 12 नैवेद्य हांगासर मांडले जातात. तेका उंदर मामाक आणखी एक वेगळें नैवेद्य आसता आणि ह्या 12 कुटुंबातली वेगवेगळी असलेली कुटुंबां आपल्या घरांत जे गोड धन्य म्हणजे 12 नैवेद्य प्रत्येक जाण घेवन येताच, पण त्याबरोबर आपल्या घरात केल्लो प्रत्येक गोड पदार्थ त्या पानार वाडलो जाता. उंदीर मामाकय ह्या निमतान एक वेगळें पान केल्लें जाता. अशी 13 पानांच्या पयल्या दिवसा नैवेद्य अर्पण केलो जाता. सगळ्यांत त्या जे स्वाद आसता तेतून प्रेम भरलेलें आसता, कारण प्रत्येक घरांतल्यान एक वैशिश्ट्यपण आपल्या पद्दतीन जो आमच्या जी पारंपरेंतल्यान जे काही पदार्थ आसा, जे लोकसंस्कृती जपपी आसा ते घालून अशे 12 दीस चलता. प्रत्येक दिसा जवळ जवळ 25 ते 30 आमचे जे अभिषेक ह्या गणपती कडेन केल्लो जाता. भटजी आसा तो हांगासर येता. आमचो पुरोहीत पयलीं पासून ह्या घराण्या कडेन आमी एका कुटुंबा कडेन पित्रे घराण्याची आमकां जवळीक असल्या कारणान ते घराणे पूर्वपार आमच्या गणपतीची जी आसा ती पुजा अर्चा करतात
आणि त्यानुसार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही बऱ्यापैकी आम्ही राबवले जातात. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यावळीची देवाणघेवाण जाल्ली जाता आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळ्या भुरग्यांक म्हणजे त्या संस्कृतीचो जो गाभो आसा जाका आमी शिक्षण म्हणटा, ह्या आमच्या भुरग्यांक फुगडी म्हणा, भजन म्हणा किंवा इतर जे प्रकार आमचे वेगवेगळे फुगडेचे प्रकार आसा हे आमकां केन्ना हांगा ह्या घरात कुटुंबात शिकोवची पद्दत लागना. आपोपसातच ती पूर्वपार जे दीस रात कार्यक्रम चलता तितून भितरूच नवी जी पिढी आसा ती बऱ्यापैकी सुदृढतेन ती पारंपारिकता जपपाचो, आमची संस्कृती जपपाचो ती प्रयत्न करतात. हांगा आणखी एक वैशिश्ट्य गणपतीच्या वयर जी माटोळी आसा त्या माटोळीक म्हणजे वेगवेगळे जाका आमी निसर्ग पर्यावरण पोषक ही चतुर्थी म्हणटा आणि ती आमच्या गांवांत पर्यावरण आमी सांबाळपाक जाय. पर्यावरणा भितरले जी फळां फुलां आसा हेचें म्हत्व जाणपाक जाय. ताच्या बदल्यान जे औषध जे प्रकार तयार जाता आनी सगळें एकंदर पर्यावरण समतोल राखपाक तेचो जें म्हत्व आसा तें ह्या माटोळीच्या रुपान आमकां हांगा पळोवंक मेळटा. आणि अशा पद्दतीन 5 दीस आमचो वेगवेगळो पद्दतीन आमचो हो गणपती उत्सव आमी एकत्रतेन एकसूत्रतेन आमी सादर करत आयिल्ले आसा. आणि अशे 5 दीस आमकां कशे वतात तें कळना आणि त्या कार्यक्रमाच्या निमतान एक शेवट जो आसता आमचो ते आमी आख्खे कुटुंब जे आसा पयल्या दिसा आमी 12 कुटुंबांतल्यान एकत्र आयिल्ली हांगा नैवेद्याक सगळे आमी एकत्र महाभोजन करता आणि तेचो जो आस्वाद आसा तो आमीच न्ही तर म्हाका दिसता आमच्या ह्या वाड्याच्या अवतीभोवती आणि विखुरलेली वेगवेगळी जी कुटुंबां ती एकत्र येवन म्हणजे पहिला दीस आणि शेवटचो दीस हो एक ताका एक महा कार्यक्रमाचे स्वरूप तयार जाता आणि तो जो उत्साह असता तो पळयण्यासारको असता. कारण म्हाका दिसता हांगा जे येयल्ले प्रत्येक जाण आमच्या गणपती कडेन येता आनी एक भावश्रद्धेन हांगा आनंदान परत वतात की तुमी ही परंपरा जी आसा ती खूब जपल्या आणि अशी आमी जपपाक जाय आसली. हो एक विश्वास हो एक हें मना भितर हें ते घेवन वयतात. ताका लागून सुंदरतेचें हें आमचें स्वरूप अस्मिताय म्हणजे गोंयची अस्मिता आमी कितें म्हणटा तर आमची ही लोकसंस्कृती आणि लोकसंस्कृती दिसता ती आमच्या ह्या सणा निमतान. चौपटीतलो हो महागणपती म्हणजे आमचें अविभाज्य म्हणजे एकमुखी जाका आमी अढळ स्थान आमचें आसा, आमच्या सगळ्यांचें अढळ स्थान. गणपती हो प्रत्येकाचो अढळ स्थान पण आमचो श्रद्धास्थान ज्या श्रद्धास्थाना कडेन आमी सगळे नतमस्तक आसतात. नमस्कार. आमचो चौपटींचो गणपती इच्छे घराण्याचो हे आमचो पारंपारीक पूर्व परंपरा चलून येयल्लो. सादारण आतां जी आमी पिढी आसा आमची तांकां आमकां सादारण खबर ना केन्नाच्यान हे आमचो कुटुंबीक कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम चालू आसा, गणपती सोहळो चालू आसा. 12 कुटुंबाचो गणपती जरी आसलो जरी आमी एक कुटुंब एकत्र येवन हो सगळो गणपतीचो उत्सव साजरो करता. ह्या गणपती उत्सवाची आमकां चाहूल आषाढ म्हयन्यांच्यान स्टार्ट जाता आणि नागपंचमीच्यान तेजी तीव्रता जास्त वाडटा. नागपंचमीक जेन्ना आमी नागपंचमी करपाक एकत्रीत येता तेन्ना आमी मोठ्या उत्सवान गणपतीच्या आगमनाची तयारी करपाक सुरवात करता. गौरी गणपती म्हणजे आमची गौरी ज्यो आसा तेच्या बद्दल आमकां खूब आत्मीयता. आमची बायलां सगळीं आसा ती गौरी गणपतीक खूब मोठ्या पद्दतीन तयारी करता. चतुर्थी दिवसा पयलीं आमी गौरीची पूजन करता, तेच्या नंतर गणपतीचें पूजन करता. आणि पहिल्या दिवसा आमचे जे कोण नवीन लग्न जाल्ले दाम्पत्य आसता त्यांचो हौसो म्हणून एक सोहळा आसता आणि त्या हौशात पारंपारीक पद्दतीन आमी साजरो करता. तितून तांदूळ नाल्ल 5 तरांची फ्रुट्स हे सगळें आसता आणि ते हांगासर हौशाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर सगळ्या गणपतीक हौसो दिवपाचो आसता. हे मोठो उमेदीचो सण सगळ्या पेक्षा महापर्वणी अशी आमकां आसा गणपतीची. 5 दीस महिला वर्गाक आमच्या 1 म्हयनो आमी पयलीं जरी तयारी करता न्ही 5 दिसांक आमी खूब एकदम मोठे पद्दतीन तयारी करता. सांगपाचे दृश्टीन म्हटल्यार पारंपारीक पद्दतीन जेवण. आतां खंयच्याय हॉटेलान गेल्यार फास्ट फूड इजी मेळटा पूण आमचें पारंपारीक पद्दतीचें जेवण जें आसा तें आमच्या जाणट्यांनी जे पद्दतीन आमकां दाखोवन दिलां ते पद्दतीन शेवयो नेवऱ्यो पुरण तेच्या शिवाय मोदक कशे करपाचे हे आमच्या भुरग्यांक आमच्या घरान जीं भुरगीं ल्हानपणासून तयार जाल्लीं आसा तांकां खंयच्याय गांवांत गेलीं आनी खंयच्याय तर गेलीं ती आमची पारंपारीक पद्दत कशेंच विसरना.
हे आमचो मोठो गुणधर्म आसा की आमचें जेवण बिवण आसा तें पारंपारीक पद्दतीन आनी पौश्टीक दृश्ट्या सुदृढ. सादारणपणे आरोग्य खात्यात म्हणजे आरोग्याच्या दृश्टीन जे पौश्टीक जेवण आसा तें आमचें आतां नैवेद्याच्या टायमार आमकां 5 दीस जेवण पळोवपाक मेळटा. अशें पद्दतीचें जेवण हें तुमकां फक्त विच्छेद घराण्याच्या गणपतीक आनी चौपटीतूच पळोवपाक मेळटलें. म्हजें नांव गुरुदास शेटये. हांव हे महाकुटुंब जें आहा चौपाटी इच्छीट कुटुंब त्या कुटुंबाचो एक सदस्य आनी हांव म्हाका भाग्यशाली मानता की ह्या घराण्यांत हांव जल्म घेतलो. हे 5 दीस म्हणजे व्हडलो सुख सोहळो आसता. आमचे गणपतीचे 5 दीस दर वर्सा 5 दीस गणपती पुजता आमी. सगळे मेळून मोठ्या गुण्या गोविंदान सगळे नांदतात, तरेक कार्यावळी करतात. अशें म्हणजे हांव इतलें म्हणटा की हे 5 दीस आमी जे हांगा कितें करता पळय ताचेर आमचे फुडले वर्साचे 360 दीस आमची बॅटरी फूल चार्ज आसता. ह्या गणपतीच्या नांवान आमी सारके आमचे कुटुंबातले सदस्य हांगा गोंयांत जर विविध ठिकाणी कामाक आसात, कोण मुंबय आसात, कोण देशाच्या भायर आसात सगळे. आनी हे 5 दीस सगळे आमचे आतां कोण पोरवोरी रावता, कोण वास्को रावता, कोण सावड्ड्या रावता, सगळे जाण 5 दीस सगळे कुटुंब हांगा येवन हे गणपतीची सेवा करतात. आनी सांगपाचें म्हटल्यार 5व्या दीस गणपतीचे 5वें दीस भामणे जाल्या नंतर गणपतीच्या पांया कडलो नाल्ल व्हरपाक, श्रीफळ व्हरपाक हे आमचे कुटुंबाचे सदस्य तर आसतात सगळे. त्या भायर आमचे पेडण्यांतले विंगड वाठारांतले लोक सगळे भक्त भावीक येवन ह्या श्रीच्या चरणेचो जो श्रीफळ आहा तो व्हरतात. आपले गाराणे कितें सांगतात, कितें आंगवण बी आसले जाल्यार ते करतात, नवस. आनी सगळ्या कोणाचो एका हाक मारली जाल्यार नवसाक पावणारो असो आमचो चौपाटीचो महागणपती. हांव मंगेश कानोळकर, खरावडा पार्से, वायडोंगर हांगा आमी 2 गणपती पुजता. हे आमचे 3rd जनरेशन, म्हणजे जवळ जवळ आतां 100 इयर्स जाल्लेले आसा आमी हे गणपती 2 पुजता. आमच्या आज्यान हे स्टार्ट केल्ले. एक्चुअली हो दुसरो गणपती आहा तो आज्याच्या आजोळचो मामा गेलो आनी तो आमी हांगा पुजता कळ्ळें. तर आतां आमची ही जवळ जवळ 100 वर्सांची परंपरा आमी चालू दवरलेली आसा. एकाच माटोळी खातीर सकयल आमी 2 गणपती पुजन करता आनी आमी हे सगळे कुटुंबीय आसा, आमचे जॉयंट फॅमिली आसा. आमी 2-4 फॅमिली एकत्र येवन हो गणेशोत्सव मोठ्या आनंदान उमेदीन साजरो करता आनी आमी हो सगळे मोठ्या भक्तिभावान मनयता. आमचे कडेन कशें गणपती 2 आसा, महादेव पार्वती 2 आसा आनी पुजन यजमान जे आसा आमी 2 बसोवन पुजा करता. फक्त माटोळी एक आसा आनी त्या प्रमाणे हे जे रिती रिवाज परंपरा जी चालू आसा जाणट्यांची ती आमी मेनटेन केल्ली आसा, फुडें सांबाळलेली आसा आनी आमचे भुरगे ती फुडें सांबाळटली त्या प्रमाणे आमी तांकां संस्कार दिल्लेले आसा. आनी एक वैशिश्ट्य आसा, जवळ जवळ आतां म्हाका खबर आसलेले 25 वर्सां जावन गेले आमी 11 अथर्व शीर्षक आवर्तना 3ऱ्या किंवा 4थ्या दिसा आमी करता गणपती कडेन आमच्या. आनी आमच्या गणपतीचो आमकां आशिर्वाद मेळ्ळेलो आसा अशें आमकां प्रत्यय येयल्लें आसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. हा जो गणपती आहे तो सगळ्यांना आनंद देणारा, सगळ्यांना खुशी देणारा, सगळ्यांना आरोग्य देणारा, सगळ्यांना ज्ञान देणारा असा हा गणपती. आज गणपतीचा 5वा दिवस आहे. तर हा जो गणपती आहे तो सगळ्यांना जी काय आता रोगराई आहे, कोरोना आहे, तो सगळा नाहीसा व्हावा, सगळ्यांचं आरोग्य बरं राहावं, सगळ्यांना आनंद मिळावा, सगळ्यांना सुख मिळावं, सगळ्यांना प्रेम मिळावं, त्यांना बुद्धी चांगली मिळावी आणि सगळेजण ह्या चांगल्या सत्कर्माला लागावेत आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं. सर्वे सुखिनः भवन्तु. सगळ्यांचं कल्याण झालं तरच आपलं कल्याण होते आणि सगळंच काही बरं होते, वातावरण आनंदी होते.
जगात हा जो करोनाचा हे आहे, जो मोठा जगभर सगळं अनेक लोकांचे बळी गेले आहेत, अनेक लोक त्रासलेली आहेत, अनेक लोकांचे धंदे सगळे ठप्प झालेले आहेत. सगळं सगळं बरं व्हावं, हा रोगराईचा प्रकार नष्ट व्हावा, सगळा नाहीसा व्हावा आणि प्रत्येक मानवाने आपलं हित करून घेतलं पाहिजे. ह्या निसर्गाला कुठेही न छेडता, त्याचं नुकसान न करता, झाडं न तोडता, वायू प्रदूषित न करता, पाण्याचं प्रदूषण न करता हे सगळं आपण केलं तर असल्या बाधा, असल्या विघ्न कधीच येणार नाहीत. हे सगळं मानव स्वतः करून घेतो आहे. त्यासाठी प्रत्येक मानवाने हा विचार केला पाहिजे की बाबा आपण ह्या पृथ्वीवरचे तात्पुरते एक पाहुणे आहोत, तात्पुरत्या कामासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. त्यासाठी जेवढा त्याचा उपयोग घेता येईल, उपभोग घेता येईल तेवढा घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं ठेवलं पाहिजे. जशी हवा आता आहे तशी हजारो वर्ष पुढेपर्यंत ती हवा राहिली पाहिजे. पाणी जसं आहे याच्यापेक्षाही चांगलं पाणी आम्ही पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. झाडं आम्हाला प्राणवायू देतात, तर हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. निसर्ग तो असतो आपल्यावर कृपा करतो, दयावंत असतो. ही जी पंचतत्व असतात ती आपली देवता आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. आणि जर आपण हे जे सगळे नियम आपण पाळले तर आपल्याला नक्कीच आनंद मिळेल, खुशी मिळेल आणि ही रोगराई नक्कीच नष्ट होईल आणि सगळ्यांचं काही बरं होईल, सगळे सुखी राहतील आणि सगळे आनंदी जीवन जगणार आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आम्ही आनंदी जीवन जगलं पाहिजे. स्वर्ग कुठे वरती नाही आहे, स्वर्ग इकडेच आहे. प्रत्येक माणसाने आपुलकीने वागलं पाहिजे, प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम हेच ईश्वराचं दुसरं रूप आहे हे ओळखलं पाहिजे. प्रेमाशिवाय या जगात दुसरं सत्य असं काही नाही आहे. काय प्रेम हेच अंतिम सत्य आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. जर आपण हे ओळखलं आणि सगळ्यावर आपण प्रेम केला, काय मी तू हरा रे आपुलासा देव करा रे, मी तू समजा आपण हरला, अहंकाराचा त्याग केला तर नक्कीच आपल्याला सगळं काही बरं दिसते, सगळं काही आनंदमयी दिसते आणि सगळं काही स्वर्गाचं आपण हे उपभोगू शकतो, सुख उपभोगू शकतो. तर प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे प्रत्येकाला मोक्ष मिळावा, प्रत्येकाने आनंदी जीवन जगावं. जीवन हे जगण्यासाठी आहे, नरक भोगण्यासाठी कधीच नाही आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मानवाने हा विचार केला पाहिजे की बाबा आपण पुढे आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, दुसऱ्यांना कसं प्रेम दिलं पाहिजे, दुसऱ्यांना आपण कसं आनंदी ठेवलं पाहिजे, आपण पण आनंदी राहिले दुसऱ्याला पण आपण आनंदी ठेवलं पाहिजे. हा जर समजा मानवाने हा हे केला तर जगात नक्कीच शांती येईल, आनंद येईल, जगात सगळ्या ठिकाणी प्रेम असेल आणि भांडणं तंटे न होता, रोगराई न येता आम्ही ह्या जगाचा उपभोग चांगला घेऊ, चांगलं आपण जगू आणि स्वर्गाचं सुख ह्याच पृथ्वीवर आम्ही घेऊ, ह्याच्यात काही शंका नाही. त्यासाठी प्रत्येक मानवाने हा विचार केला पाहिजे. आणि आम्ही गणपतीला एवढंच हे करतो की हे जे सगळे माणसाची दुर्बुद्धी आहे ती नाहीशी कर गणपती महाराजा आणि सगळ्यांचं बरं कर, सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव, जे काय चुकले असेल त्यांना क्षमा कर आणि सगळ्यावरती चांगला त्यांना सगळ्या ज्ञान दे, चांगली त्याला बुद्धी दे आणि सगळे सुखी राहू दे, आनंदी जीवन जगू दे काय आणि ह्या पृथ्वीवरतीच स्वर्गाचं सुख अनुभवू दे. तर आज हा करोना मोठा जो रोग आहे जगभर पसरलेला आहे, जगामध्ये त्राही माजलेली आहे. त्यासाठी हा करोना सगळ्या नाहीसा व्हावा, सगळ्यांनी याचं पालन केलं पाहिजे, मास्क लावले पाहिजेत, सॅनिटायझर वापरले पाहिजेत आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. तर आपण काळजी घेतली पाहिजे, काळजीशिवाय काही नाही, काळजी घेतली तरच आपला बचाव आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. आपल्या गोव्याचं सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं, आपल्या भारतीय लोकांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं, जगभरातल्या सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं, सगळे सुखी राहावे, सर्वे सुखिना भवंतु ह्या युक्तीप्रमाणे सगळे सुखी व्हावे, सगळे आनंदी जीवन जगावे आणि प्रेमाने राहावेत. आणि या जगाचा आपण जोपर्यंत आपण इकडे आहे, या पृथ्वीवरती आहे, तोपर्यंत आपण सुखी जीवन जगू, आनंदी जीवन जगू आणि खुशीत राहू.
स्वर्गाचा सुख आपण प्रत्येक क्षणी घेतला पाहिजे, हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि आपण तसं वागलं पाहिजे आणि सगळ्यावरती प्रेम केलं पाहिजे. जय परमेश्वर. नमस्कार सगळ्यांक चवथीची परत एकदा परबी. वर्षे पद्दती प्रमाणे आडपय गांवचो गणेशोत्सव हो संपूर्ण गोंयांतूच न्हय ते संपूर्ण भारतांत हो प्रसिद्ध आसा. आडपयची गणेश चतुर्थी हो उत्सव खूब वर्सां पयलीं संपूर्ण देशांत हो फेमूज आसा हांवें म्हणले त्या प्रमाणे. आनी वेगळे वेगळे जवळ दर वर्सा 5 दीस हो कार्यक्रम आसता आनी 5व्या दिसाची जी मिरवणूक ही मिरवणूक ह्या हेजो एक केंद्रबिंदू आसता. संपूर्ण जवळ जवळ 20च्या आसपास काही गणपती एक कमी जास्त जाता. हे सगळे आपापल्या घरा पासून भायर सरतात आनी मिरवणुकीन विसर्जन स्थळ जो आसा तो मंडप अजून दत्त मंडळ मध्ये म्हणटात थंय सगळे एकत्र जातात. सगळे 4-5 वडावयले गणेश मुर्ती थंय हाडटात आणि शेवटचे आरती करतात गणपतीची आणि नंतर विसर्जनाक जुवारींक वतात. पुर्वजांनी हो एक उत्सव ह्या नवे पिढीक हो जो करून दवरला खूब एक उमेदीचो उत्सव आसा. तरुण पिढी हातूंत मोठ्या प्रमाणात सहभागी जाता. ही उत्सवाची जी काही एक हे आसा म्हणजे फलश्रुती जी आमी म्हणटात ती फलश्रुती अशी आसा की प्रत्येक गणपती जो आसा हो एक कुटुंबीक गणपती आसता. जवळ एक 10-20 कुटुंबां आसतात तांचो मिळून एक गणपती असो आसता. जास्त आसतात काही कमी जास्त असतात. आणि ह्या चतुर्थीच्या निमित्तान सगळे लोक जे आसपास खंय रावतात गोंयाच्या वेगळ्या हितून रावतात शहरांत रावतात ते सगळे एकत्र ह्या 5 दिसांक एकत्र येतात. तांचें एक मेलनीकरण जाता एकत्रीकरण जाता आणि जो सद्भाव खरें म्हणजे वाडोवंक जाय तो सद्भाव सगळे एकत्र येतात एकत्र रावतात एकत्र न्हिदतात एकत्र आरती करतात देवाचें स्मरण करतात आणि 5 दीस विसर्जन नंतर आपापल्या घरा वतात. अशे तरेचो उत्सव एक मजेन गोंयाचें एक आकर्शण आसा. वेगवेगळे तरेचे चित्ररथ ह्या हातूंत मिरवणूक आसा. आज कितले आसतले काय कल्पना ना कारण हे तशे ऐन वेळाचेर थरले. काही गणपती आसतले हे चित्ररथ काही गणपती नासतले. पूण म्हाका आनंद दिसता की कोरोना संक्रमणाचे हातूंतल्यान थोडेशें इल्लेशें वातावरण बरें जाल्लें आसा आनी म्हणूनच गांवकाऱ्यांनी हें डिसिजन घेतलेलें आसा. जरी कोरोना खंय तरी कमी दिसलो परंतु आमी सगळीं पथ्य पाळप हें आवश्यक आसा आणि म्हणून ही पथ्यां सगळे आमचे गणेश भक्त आसा ते सगळे ही पथ्य पाळटले आनीक कोविड-19 आनी वाव दिवची ना. त्यामुळे म्हाका सगळ्यां कडेन विनंती आसा की ही जी काही गव्हर्मेंटान घालून दिली काही मार्गदर्शक तत्वां आसात ती सगळ्यांनी पाळची आणि हो उत्सव जो आसा अशाच पद्दतीन वेवस्थीतपणे पार पाडून घेवपाक मदत करची. आडपय गांव ह्यामुळे तसो फेमूज आसा त्यामुळे आनी ताच्या फुडें वचून सुद्दां एक जे आदरातिथ्य आसा हातूंतय हो गांव खूब फुडें आसा आनी श्री गणेशाची कृपा ह्या गांवचेर आसा अशें म्हणपाक हरकत ना. कारण गोंयभर गणेशाचो उत्सव धुमधामान जातात आणि हातूंत खास करून आडपय ह्या सगळ्या उत्सवाचें एक गांवाचें नांव सगळ्यांच्या ओंठाचेर आसता.